प्रॅक्टिस सेट 1.5 मधील आपला हा पार्ट 2 चा जो व्हिडिओ आहे त्यातला पहिला जो प्रश्न आहे या ठिकाणी द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. लक्षात घ्या, फ्रॅक्शन आहे एक आणि त्याचा जो डिनोमिनेटर आहे त्याचा डिनोमिनेटर हा त्याच्या न्यूमरेटर पेक्षा कितीने, न्यूमरेटरच्या ट्वाइस पेक्षा कितीने, 4 ने ग्रेटर आहे, 4 ने मोठा आहे. आणि पुढे सांगितलंय डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनोमिनेटर काय होणार आहे, न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. 12 टाइम्स म्हणजे 12 ना त्याला आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं. डिनोमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. पण केव्हा होणार आहे, इफ बोथ म्हणजे दोन्ही न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. दोघांना कितीने रिड्यूस केलं, तर 6 ने रिड्यूस केलं तर काय होईल, तर डिनोमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. पण त्यासाठी काय करायचं, आपल्याला दोघांना 6 ने रिड्यूस करायचं, ही आपली सेकंड कंडिशन आहे. आणि शेवटी आपल्याला विचारलेलं आहे देन फाइंड फ्रॅक्शन. तर मग तो फ्रॅक्शन कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता उत्तराची आपण सुरुवात करण्यापूर्वी या ठिकाणी प्रश्नाला व्यवस्थित समजून घेतलाय. प्रश्न हा जो आहे, प्रश्न हा आपल्याला फ्रॅक्शनवर दिलेला आहे आणि फ्रॅक्शन म्हटलं की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर याच्याशिवाय फ्रॅक्शन तयार होत नसतो. आता उदाहरणार्थ पहा, 3/5 असं जर आपण लिहिलं तर 3 काय आहे न्यूमरेटर आणि 5 काय आहे त्याचा डिनोमिनेटर आहे. आणि 3/5 मिळून काय झालेला आहे, फ्रॅक्शन तयार झालेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय माहिती दिली, या ठिकाणी माहिती दिली. आता लिनियर इक्वेशन्सचं कोणतंही शाब्दिक उदाहरण सोडवायचं तुम्हाला माहिती आहे, आपल्याला 2 व्हेरिएबल या ठिकाणी अज्युम करावं लागतात, गृहीत धरावं लागतात आणि त्यावरनं 2 इक्वेशन तयार करावं लागतात आणि त्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करावं लागतं. म्हणजे हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सुटणार आहे, त्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. तर सुरुवात करूया. मग आता या ठिकाणी सर्वात शेवटी आपल्याला विचारलं फाइंड द फ्रॅक्शन. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शन अज्युम करता येणार आहे का, नाही. फ्रॅक्शन गृहीत धरता येईल का इथे, नाही. तर फ्रॅक्शन आपल्याला तयार करावं लागणार आहे. आणि कसं तयार करणार आहे आपण, तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर यांना अज्युम करून. तर आपल्या उत्तराची सुरुवात अशी होईल, लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन, न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन, फ्रॅक्शनचा न्यूमरेटर जो आहे, न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन bx. फ्रॅक्शनचा न्यूमरेटर जो आहे त्याला आपण काय घेणार आहे, x घेणार आहे, bx. अँड इट्स डिनोमिनेटर, त्याचा जो डिनोमिनेटर आहे, डिनोमिनेटर b अँड इट्स डिनोमिनेटर by. डिनोमिनेटरला y घेतलं, न्यूमरेटरला x घेतलं, मग आपल्याला फ्रॅक्शन मिळतो आता या ठिकाणी. सो फ्रॅक्शन विल बी, फ्रॅक्शन काय होणार आहे मग, तर फ्रॅक्शन अशा प्रकारे आपल्याला मिळेल. फ्रॅक्शन इक्वल्स टू न्यूमरेटर x आहे म्हणजे त्याला वरती ठेवायचं, डिनोमिनेटर y म्हणजे त्याला डिनोमिनेटरला खाली ठेवत असतो आपण फ्रॅक्शनमध्ये. मग हा फ्रॅक्शन तयार झाला. आता या ठिकाणी आपल्याला ही फर्स्ट लाईन म्हणजे आपल्या इक्वेशनची फर्स्ट कंडिशन आहे. लक्षात घ्या, फर्स्ट लाईन म्हणजे फर्स्ट कंडिशन आहे. आणि जसं आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीनं माहिती दिली तसं आपण इक्वेशन फॉर्म करणार आहे. तर डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन असं आपल्याला सुरुवातीला सांगितलं आहे. तर डिनोमिनेटर आपला काय आहे, y डिनोमिनेटर. म्हणून या ठिकाणी बाय द फर्स्ट कंडिशन नुसार आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, इक्वेशन फॉर्म करायचं आहे. फर्स्ट कंडिशन या ठिकाणी डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन तो काय घेतलेला आहे आपण, तो घेतलेला आहे y. आता डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे काय असतं, तर इज म्हणजे इक्वल टू तो किती आहे, तर तो आहे 4 more than, 4 न ग्रेटर आहे आणि 4 न ग्रेटर आहे. तर मग आपल्याला 4 ॲड करायचे आहेत. कशामध्ये ॲड करायचे, तर न्यूमरेटर जो आहे आपला, न्यूमरेटर x त्याच्या ट्वाइसमध्ये, इथे ट्वाइस सांगितले, ट्वाइस द न्यूमरेटर. म्हणजे या ठिकाणी डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन मीन्स y इज म्हणजे इक्वल टू तो किती आहे, तर न्यूमरेटरची ट्वाइस म्हणजे 2x आणि त्यापेक्षा कितीनं ग्रेटर आहे, त्यापेक्षा 4 ने ग्रेटर आहे.
तर हे आपलं इक्वेशन 1 या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे, इक्वेशन 1 इथं तयार झालेलं आहे. आता सेकंड कंडिशन जी आहे, सेकंड कंडिशन या पद्धतीनं लगेच येणार नाही आपल्याला लिहिता, तर त्यासाठी आपल्याला अजून एक त्यांनी तिथे कंडिशन टाकलेली आहे, किंवा डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांना काय करायचं आहे, दोघांना आपल्याला रिड्यूस करायचं आहे. कितीनं रिड्यूस करायचं आहे, 6नं रिड्यूस करायचं आहे. आणि जर 6नं रिड्यूस केलं तर डिनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या काय होणार आहे, डिनोमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. आणि म्हणून आपल्याला इथं सुरुवातीला माहिती अशी लिहावं लागेल, इफ वी रिड्यूस, आपण काय केलं आता, रिड्यूस केलं. इफ वी रिड्यूस द न्यूमरेटर, पहा लक्षात घ्या, आता न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर या दोघांना आपण काय करणार आहे, रिड्यूस करणार आहे. न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर by 6, then we get x minus 6 and y minus 6 respectively. मीन्स काय झालं आता, अनुक्रमे रिस्पेक्टिव्हली. लक्षात घ्या, आपण जर न्यूमरेटरला 6नं रिड्यूस केलं तर तो x मायनस 6 होणार आहे, आणि डिनोमिनेटरला आपण 6नं रिड्यूस केलं तो y मायनस 6 होणार आहे. आता ह्या दोन व्हॅल्यूवर आपली कंडिशन आहे. तर आता या ठिकाणी आपल्याला बाय द सेकंड कंडिशन इक्वेशन या ठिकाणी फॉर्म करता येणार आहे. म्हणून बाय द सेकंड कंडिशन, आणि सेकंड कंडिशन काय सांगते, सेकंड कंडिशन या ठिकाणी सेकंड कंडिशन सांगते डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर यांना आपण जर 6नं रिड्यूस केलं तर याच्यावर आधारित या दोन्हींच्या व्हॅल्यूवर डिपेंडेड आपली सेकंड कंडिशन दिली. तर मग ज्या वेळेस आपण न्यूमरेटर डिनोमिनेटर दोघांना 6नं रिड्यूस करू, अशा वेळी डिनोमिनेटर जो आहे, डिनोमिनेटर काय आपला, डिनोमिनेटर आहे y मायनस 6, हा काय होणार आहे, y मायनस 6 इक्वल टू हा न्यूमरेटरच्या किती होणार आहे, 12 टाइम्स, म्हणून 12 इंटू x मायनस 6 अशा प्रकारचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर इथं काय होतंय बघा, आता y मायनस 6 ॲज इट इज जसं आहे तसं आपण लिहूया. 12नं xला मल्टिप्लाय केलं तर 12x, 12नं 6ला मल्टिप्लाय केलं तर 72. आणि या ठिकाणी आता आपण इक्वेशन 1 मध्ये yची जी व्हॅल्यू काढलेली आहे, yची व्हॅल्यू 2x प्लस 4, ही आता आपल्याला या ठिकाणी yच्या जागेवर सबस्टिट्यूट करायची आहे. तर इथं बघा, आता yची जी व्हॅल्यू आहे, देअरफॉर y न लिहिता आपण काय लिहिणार आहे, त्याची व्हॅल्यू 2x प्लस 4 अशी लिहिणार आहे. मायनस 6 जशाल तसं ठेवूया, इक्वल टू इथे 12x मायनस 72, 12x मायनस 72. बघा काय आपण चेंजेस केले या लाईनमध्ये, तर या लाईनमध्ये y न घेता yची जी व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 मध्ये 2x प्लस 4 इथं आपण सबस्टिट्यूट केली, आणि इथं रिझन देणार आहे फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरनं ठेवलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, लाईक टर्म्सला आपण अरेंज करूया. त्यापूर्वी ते प्लस 4 मायनस 6 याचं जे उत्तर आहे ते इथं लिहूया आपण. प्लस 4 मायनस 6 याचं जे उत्तर आहे, बरं आता या ठिकाणी बघा, तर 2x, आता प्लस 4 मायनस 6 म्हणजे काय होणार आहे, ग्रेटर नंबरमधून स्मॉलर मायनस करा, ग्रेटरचं साईन द्या, म्हणजे 2x मायनस 2 इक्वल टू 12x मायनस 72. आता या ठिकाणी बघा की इथं जे इक्वेशन तयार झालेलं आहे, या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल असणारे दोन टर्म्स आहे, एक लेफ्ट हँडला आहे, एक राईट हँडला आहे, आणि दोन नंबर्स सुद्धा आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, व्हेरिएबल असणारे टर्म एका साईडला आणि नंबर्सला दुसऱ्या साईडला आपण लिहिणार आहे. म्हणजे कसं होणार, इथे 2x पहा लक्षात घ्या, 2x मायनस 12x हे कुठे येणार आहे, या 2च्या जागेवर. तर हे पॉझिटिव्ह होते, प्लस होते, लेफ्टला आल्यावर काय होणार आहे ते मायनस 12x.
आणि हे -2 राईट हँडला जाऊन काय होणार आहे +2, हे 12च्या जागा +2 -72 जसे आहे तसे लिहिले. आता 12x - 2x, आता एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, तर ग्रेटरमधून आपल्याला स्मॉलरला काय करायचं आहे मायनस करायचं आहे आणि ग्रेटरचं साईन द्यायचं, म्हणजे 12 - 2 म्हणजे किती होणार आहे -10x इक्वल टू 72 मधून 2 मायनस केलं तर -70 आणि मग एक्सची जी व्हॅल्यू आहे आता मायनस मायनस कॅन्सल होईल, दोन्ही प्लस होईल म्हणजे 70/10 आणि 70/10 म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे x इक्वल टू 7 आणि एक्सची व्हॅल्यू 7 आता आपल्याला या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आहे, प्लेस करायची आहे. तर इथे लिहूया आपण प्लेस x इक्वल टू 7 इन इक्वेशन 1 इक्वेशन 1 मध्ये आपल्याला ठेवायचे. तर इक्वेशन 1 आपलं जे आहे y इक्वल टू 2x + 4. आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू एक्सच्या जागेवर ठेवा. बघा इक्वेशन बाकीचं जसं आहे तसंच लिहायचं आहे, त्यात काहीच बदल करायचा नाही. y इक्वल टू 2 इन द ब्रॅकेट 7 + x, बघा 7 + 4 जशाल तशा आपण पहा x काढलं आणि त्याच्या जागेवर 7 ठेवले, मग 2 × 7 14 + 4 म्हणजे या ठिकाणी y ची व्हॅल्यू 18. आता जो आपला फ्रॅक्शन होता तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. तर फ्रॅक्शन आपला जो आहे x/y आहे तो, आणि x ची जी व्हॅल्यू आहे ती 7 आणि y ची व्हॅल्यू 18. तर 7/18 हा फ्रॅक्शन आहे, हे आपला आन्सर झालं. आता याचं जे व्हेरिफिकेशन आहे, याचा जो पडताळा आहे ते आपण कसं घेणार आहे बघा. तर फर्स्ट कंडिशनमध्ये सांगितलं की डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आपला काय निघाला 18 निघाला. तो कसा आहे त्याच्या न्यूमरेटरच्या टॉईसपेक्षा 4 ने ग्रेटर आहे. तर आपला न्यूमरेटर काय आहे 7, त्याची टॉईस काय आहे 7 × 2 म्हणजे 14 आणि यामध्ये 4 जर ॲड केले तर आपला काय मिळायला पाहिजे डिनॉमिनेटर 18 येतो. ओके, तर या ठिकाणी काय आहे आपलं जे आन्सर आलेलं आहे ते या दिलेल्या कंडिशनला काय करतं सॅटिस्फाय करतं, म्हणजे दिलेल्या कंडिशन पूर्ण करतं, म्हणून आलेलं उत्तर हे बरोबर आहे असं तुम्हाला या ठिकाणी समजून घेता येईल. त्यानंतर या पुढचा जो प्रश्न आहे तो अशाच प्रकारचा थोडासा मोठा यापेक्षा दिलेला आहे आणि त्याला आपण आता इथे समजावून घेऊया. बघा हे दिलेले आजचे तिन्ही जे प्रश्न आहेत हे परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि शाब्दिक उदाहरणं शिकत असताना अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला येणं गरजेचे आहेत. या उदाहरणांचा तुम्हाला सराव असला पाहिजे. तर या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर 5 जो दिला आहे आपल्याला तो अशा प्रकारचा 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. लक्षात घ्या एका ट्रकची जी कॅपॅसिटी आहे वाहून नेण्याची, ती वजन उचलण्याची, वजन वाहून नेण्याची ती 10 टन्स आपल्याला इथं दिलेली आहे 10 टन्स ट्रकची. आणि त्या ट्रकमध्ये A आणि B अशा 2 प्रकारचे त्या ठिकाणी काय ठेवलेले आपण बॉक्सेस ठेवलेले आहेत. मग पुढं सांगितलं व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप A and 100 बॉक्सेस ऑफ टाईप B are loaded in the truck, it weighs 10 tons. लक्षात घ्या आपण काय केलं की त्या ट्रकमध्ये A टाईपचे 150 बॉक्सेस जर ठेवले आणि B टाईपचे 100 बॉक्सेस जर ठेवले तर ट्रकचं जे वेट आहे कॅपॅसिटी ती कंप्लीट होती 10 टन्स होते. ओके, आणि मग पुढं सेकंड कंडिशन, आता ही फर्स्ट कंडिशन आहे याच्यावरून आपल्याला इक्वेशन 1 तयार करायचं आहे आणि यासाठी लागणार आहेत आपल्याला 2 व्हेरिएबल्स. ओके, 2 व्हेरिएबल आपल्याला घ्यावं लागणार आहे. एका व्हेरिएबलला आपण A टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट आपण एका व्हेरिएबलसाठी घेऊ, दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये B टाईपच्या बॉक्सचं वेट काय आहे ते आपण ॲझ्युम करू आणि याच्यावरनं ही कंडिशन आपण म्हणजे हे इक्वेशन आपण फॉर्म करणार आहेत. सेकंड कंडिशनमध्ये सांगितलं की A टाईपचे 260 बॉक्सेस आणि B टाईपचे किती बघा लक्षात घ्या, B टाईपचे 40 बॉक्सेस जर त्या ट्रकमध्ये आपण लोडेड केले फुल म्हणजे ठेवले तर ती ट्रक काय होते फुल्ली लोडेड होते, म्हणजे पुन्हा एकदा त्याचं वेट 10 टन्स एवढं कंप्लीट होतं. तर मग पुढं विचारलेलं आहे फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. तर प्रत्येक प्रकारच्या बॉक्सचं वेट काय ते आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. तर आपण या ठिकाणी ते वेट जे काढायला सांगितलं
त्यालाच ॲज्युम करून उत्तराची सुरुवात करणार आहोत. तर उत्तर आपलं असं होईल लेट द वेट ऑफ ए टाइप ऑफ बॉक्स, ए टाइपच्या बॉक्सचं जे ए टाइप ऑफ बॉक्स बी किती आहे तर x kg, x किलोग्राम अँड वेट ऑफ तर आता बी टाइप ऑफ टाइपच्या बॉक्सचं जे वेट आहे ते आपण काय घेणार आहोत, ते घेणार आहोत y किलोग्राम. ओके, मग आता ही आपण ए टाइपच्या बॉक्सचं जे वेट आहे ते x किलोग्राम घेतलं, बी टाइपच्या बॉक्सचं वेट हे y किलोग्राम घेतलं. आता या ठिकाणी समजा पहा ए टाइपचा बॉक्स असा आहे, असा काढलेला आहे आपण, हा बॉक्स ए टाइपचा, आणि एका बॉक्सचं जे वेट आहे ते समजा आहे 7 किलोग्राम असं गृहीत आहे. एका बॉक्सचं जे वेट आहे ते 7 किलोग्राम. मग अशा प्रकारचे माझ्याकडे समजा इथे 10 बॉक्सेस आहे. किती बॉक्सेस आहे? 10 बॉक्सेस आहे. तर एका बॉक्सचं वेट किती आहे? 7 किलोग्राम. तर मग या 10 बॉक्सेसचं वेट किती होणार आहे? तर टोटल वेट जे होणार आहे, टोटल वेट होईल 10 × 7. ओके, किती होणार आहे? 70 kg. हे तर तुम्हाला येत असतं विद्यार्थी मित्रांनो. मग ह्या साध्या गोष्टीच आपल्याला उत्तर लिहिताना करायच्या असतात, पण आपण थोडंसं गोंधळतो आणि म्हणून मग आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम अवघड वाटतात. तर इथं काय करायचं लक्षात घ्या, ए टाइपच्या बॉक्सचं जे वेट आपण घेतलेलं आहे x kg, याला त्याच्या नंबर्सने, त्याच्या संख्येनं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे ए टाइपच्या बॉक्सचं टोटल वेट जे ते आपल्याला मिळणार आहे. त्याच पद्धतीनं नंबर ऑफ बी टाइप ऑफ बॉक्स इंटू देअर वेट, म्हणजे त्याचं टोटल वेट मिळेल आणि मग दोघांचं मिळून 10 टन्स होणार आहे. तर 10 टन्ससाठी बघूया, लक्षात घ्या 100 kgचा काय होत असतो? 1 क्विंटल, 1 क्विंटल होतो. आणि 10 क्विंटलचा काय होत असतंय? 10 क्विंटलचा 1 टन, 1 टन होत असतो, 1 टन. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या 100 किलोग्रामचा 1 क्विंटल आहे आणि 10 क्विंटलचा 1 टन आहे. तर मग या ठिकाणी काय करावं लागेल? आता 1 टन इक्वल टू किलोग्राममध्ये जर काढायचं तर काय करायचं आहे? 10 × 100 म्हणजे किती होणार आहे? 1000 kg. म्हणजे 1 टन हा 1000 किलोग्रामचा असतो. हे या ठिकाणी लक्षात घ्या. ह्या छोट्या गोष्टी आहेत, या तुम्हाला एकदा चांगल्या माहीत झाल्या की मग पुन्हा अशा प्रकारचे उदाहरणं तुम्हाला अतिशय सोपे हे लक्षात येऊन जाईल. तर आत्ता आपण केल्याप्रमाणे इथे आपण ए आणि बी टाइपच्या बॉक्सचं जे वेट आहे ते आपण ॲज्युम केलं, गृहीत धरलंय. आणि म्हणून आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? बाय द फर्स्ट कंडिशन जे इक्वेशन तयार होणार आहे, बाय द फर्स्ट कंडिशनवरनं जे इक्वेशन तयार होणार आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. पण आत्ताच आपण काय केलं होतं? 7 × 10 म्हणजे एका बॉक्सचं वेट जर 7 किलोग्राम आहे तर 10 बॉक्सचं वेट किती होणार आहे? 70 किलोग्राम. तसं ए टाइपची किती बॉक्स आहे? 150 बॉक्स आहे आणि एका बॉक्सचं वेट काय? x किलोग्राम आहे. तर 150 बॉक्सेसचं टोटल वेट किती होणार आहे? तर या ठिकाणी ते होईल 150x एवढं होईल, प्लस त्यानंतर बी टाइपच्या बॉक्सचं वेट किती होणार आहे? तर ते 100y आणि इक्वल टू ट्रकचं टोटल वेट किती आहे? तर 10 टन्स म्हणजे 10,000 एवढं येणार आहे. तर याला कितीनं डिवाइड करूया? आता यातलं एक 0 लगेच कॅन्सल करून टाकू, म्हणजे त्याला आपण 10नं डिवाइड केलं. राहिलेल्या नंबरला इक्वेशनला आपण 5ने डिवाइड करू शकतो. 5 3 जा 15, ओके, प्लस 5 2 जा 10, 2y इक्वल टू 5 2 जा 10 आणि 2 0 तसेच दिले. याला इक्वेशन नंबर आपण 1 देणार आहोत, इक्वेशन 1. आता बाय द सेकंड कंडिशन लक्षात घ्या, बाय द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन जी सांगितली आपल्याला ती पुन्हा अशाच प्रकारची आहे, ती सुद्धा वेटच्या फॉर्ममध्येच आपल्याला लिहायची आहे. तर दुसऱ्यांदा काय झालेलं आहे? तर ए टाइपचे 250 बॉक्सेस
लोडेड केलेले आहेत. 260 बॉक्सेस आहे तर 260x प्लस बी टाईपच्या अशा वेळी किती बसत आहेत तर 40 बॉक्स त्या ठिकाणी बसत आहे. 40y तर 40y म्हणजे 260x प्लस 40y इक्वल टू 10 टन वेट्स आहे, म्हणजे याचा अर्थ 10,000. आणि याला आपण विद्यार्थी मित्रांनो आता 20 डिवाइड करूया, कारण इथं वायचा कोएफिशियंट 2 आलेला आहे. मग इथं वायचा कोएफिशियंट 2 येण्यासाठी 20 जर याला डिवाइड केलं तर 0 0 कटलं, 2 ने 26ला डिवाइड केलं तर काय येणार आहे 13x. ओके, 20 260ला डिवाइड केलं तर 13x प्लस 20 2 जा 40 म्हणजे या ठिकाणी 2y इक्वल टू 25 जा 100 आणि 2 0 तसेच डिवायडेड बाय या ठिकाणी डिवायडेड बाय 20 असं लिहू शकता. इक्वेशन नंबर 2 द्यायचं आपल्याला इथे. ओके, इक्वेशन 2 मिळाल्यानंतर आता यांना सोडवण्यासाठी आपल्याला कोणती तरी एक मेथड म्हणजे इक्वेटिंग ऑफ कोएफिशियंट किंवा सबस्टिट्यूशन यापैकी आपल्याला एक मेथड इथं यूज करायची आहे. तर इथं इक्वेटिंग ऑफ कोएफिशियंट व्हेरिएबल y इथे बघा yचा कोएफिशियंट +2 आलेला आहे, +2 आहे. मग जेव्हा कोएफिशियंट सेम आहे साइन सेम आहे तर आपण सबट्रॅक्शन करतो, आणि जेव्हा कोएफिशियंट सेम आहे आणि साइन डिफरंट आहे चिन्ह वेगळं आहे त्यावेळेस आपण ॲडिशन करतो, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आता सबट्रॅक्शन करायचे. तर इथं लिहू आपण सबट्रॅक्ट. काय करणार आहे सबट्रॅक्ट कोणत्या इक्वेशनला 1ला, कशामधनं 2 मधून. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 कशातून करायचं आहे फ्रॉम इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 आपण या ठिकाणी जसं आहे तसं लिहिणार आहोत. 13x प्लस 2y इक्वल टू 500 आणि यामधून आपल्याला 3x प्लस 2y इक्वल टू 200 हे फर्स्ट इक्वेशन काय करायचं सबट्रॅक्ट करायचे, मायनस करायचे. तर या ठिकाणी क्रिया दर्शवणारं चिन्ह आपण देणार आहे. या चिन्हाने सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्म्सला मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे जे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होणार आणि जे निगेटिव्ह होते ते पॉझिटिव्ह होणार. पण इथं सगळेच काय पॉझिटिव्ह असल्यामुळे यांचं साइन चेंज झालं आणि हे काय बनले हे निगेटिव्ह बनलेले आहेत. हे अगोदर काहीच दिलं नाही म्हणजे हे प्लस होतं, तर प्लसचं मायनस झालं, हे प्लसचं मायनस झालं, हे पण प्लसचं मायनस झालं. आता होणार काय तर या ठिकाणी बघा इथे हे अपोजिट टर्म आहे +2y - 2y हे अपोजिट असल्यामुळे कॅन्सल झाले. 13x मधून 3x मायनस केला म्हणजे आन्सर आलेलं आहे 10x आणि इक्वल टू 500 मधून 200 मायनस केले म्हणजे या ठिकाणी 300 आन्सर आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. आता काय करणार आहे एक्सला मल्टिप्लाय 10 राईट हँडला जाऊन काय होणार डिवाइड होणार आहे. तर x इक्वल टू 300/10 आणि इथं x इक्वल टू काय येतं 30. ओके, तर x ची व्हॅल्यू 30 ही आपल्याला सबस्टिट्यूट करायची, प्लेस करायचे, ठेवायचे आणि y ची व्हॅल्यू मिळवायची आहे. तर इथं काय करूया सो प्लेस x इक्वल टू 30 इन इक्वेशन कोणत्या इक्वेशनमध्ये ठेवूया 1 और 2 कोणत्या ठेवलं तरी चालणार आहे. तर इन इक्वेशन 1 करूया आणि इक्वेशन फर्स्ट जे आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे आपण जे मिळवलं आहे 3x + 2y इक्वल टू 200 हे फर्स्ट इक्वेशन आहे. यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू ठेवायची. तर 3 × 30 + 2y इक्वल टू 200 आणि मग काय होतं 33 जा 90. ओके, प्लस 2y आणि इक्वल टू आहे 200 आणि इक्वल टू 200 आहे तर या ठिकाणी 2y इक्वल टू 200 - 90 आणि 200 - 90 म्हणजे 2y इक्वल टू इथं 110 आणि 110ला जर आता इथं y ला मल्टिप्लाय 2 राईट हँडला जाऊन 110ला काय होणार आहे डिवाइड आणि 110ला 2 न डिवाइड केलं म्हणजे y इक्वल टू 55. मग आता या ठिकाणी y ची व्हॅल्यू म्हणजे बी टाईपच्या बॉक्सचं वेट आहे. मग ए टाईपच्या बॉक्सचं वेट ऑफ ए टाईप ऑफ बॉक्स किती आहे 30 किलोग्राम आणि बी टाईपच्या बॉक्सचं वेट किती आहे 55 किलोग्राम. तर हे काय आहे आपलं आन्सर. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे त्यात आपण दोन्ही बॉक्सचं वेट गृहीत धरलं, इक्वेशन तयार केले, त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणलं म्हणजे
योग्य त्या संख्यांनी त्यांना डिवाइड केलं, कोएफिशियंट सेम केले आणि नंतर सबट्रॅक्शन करून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळवलेल्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेटमधला शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आता शेवटचा आणि महत्त्वाचा हा जरा थोडासा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला वारंवार विचारले जातात आणि विद्यार्थ्यांना हे अशा प्रकारचे प्रश्न जरा थोडंसं क्रिटिकल वाटू शकतात, कारण इथं आपल्याला थोडंसं टेक्निकली त्याला चांगलं व्यवस्थित समजावून घेऊन सोडवायचं आहे. बघूया. पहा, या ठिकाणी जो प्रश्न दिला आहे, प्रश्न अशा प्रकारचा आहे. आउट ऑफ 1900 km, लक्षात घ्या, आउट ऑफ 1900 km विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलं की विशालनं ट्रॅव्हलिंग केलेली आहे आणि ट्रॅव्हलिंग करताना त्याने 1900 kmचं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे त्याने? तर 1900 km एवढं डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलं आहे. आणि कसं केलं? दोन पद्धतीनं ट्रॅव्हल केलेलं आहे त्याने. काही डिस्टन्स त्याने बसनं ट्रॅव्हल केलं आणि काही डिस्टन्स एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं आहे. पण बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला माहीत नाही, एरोप्लेननं सुद्धा किती केलं हे माहीत नाही, पण दोन्ही मिळून त्याने 1900 km एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. मग यावरच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? बसनं त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर आपण घेणार आहोत x km डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि एरोप्लेननं y केलं. मग x + y म्हणजे टोटल डिस्टन्स झालं आणि टोटल डिस्टन्स 1900 हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन त्या ठिकाणी मिळणार आहे. पण सेकंड इक्वेशन मात्र आपल्याला थोडंसं नीट व्यवस्थित समजून घेऊन काढावं लागणार आहे. फर्स्ट इक्वेशन सोपं होतं. आता बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 km/h. बस जी आहे, बसची जी ॲव्हरेज स्पीड आहे ती 60 km/h आहे. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन, एरोप्लेनची जी स्पीड आहे ती 700 km/h दिलेली आहे. मग आता सेकंड कंडिशनसाठी बस आणि एरोप्लेन दोन्हीची आपल्याला स्पीड दिलेली आहे. बसची स्पीड 60 आहे आणि एरोप्लेनची 700 km/h दिली आहे. आणि मग इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. मग त्या विशालला ते पूर्ण डिस्टन्स कव्हर करायला किती वेळ लागतो? 5 hours एवढा टाईम लागतो. आणि मग जर असं आहे तर मग फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर विशालने बसनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं हे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या सेकंड कंडिशनला थोडंसं मी इथं समजून घेतो, म्हणजे समजावून सांगतो तुम्हाला इथं, किंवा आपण डायग्रामच्या साहाय्याने त्याला नीट चांगलं क्लिअर करून घेऊ. आता बघा, समजा या ठिकाणी बी पॉईंट आहे आणि इथं ए पॉईंट आहे. ए आणि बी या दोन्हीमधलं जे डिस्टन्स आहे एकंदरीत ते आहे 1900 km. किती डिस्टन्स आहे? ए आणि बी या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स 1900 km इतकं आहे. ओके. आणि ए पासून सी पर्यंत त्याने बसनं ट्रॅव्हलिंग केलेली आहे आणि सी पासून बी पर्यंत त्याने एरोप्लेननं ट्रॅव्हलिंग केली असं आपण या ठिकाणी ॲज्युम करूया. मग ए पासून सी पर्यंत डिस्टन्स आपल्याला दिलेलं नाही, तर आपण सुरुवातीला डिस्कस केलं तसं x km डिस्टन्स आहे असं आपण ॲज्युम करणार आहे. आणि सी पासून बी पर्यंत एरोप्लेननं जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होतंय ते y km आहे असं आपण या ठिकाणी ॲज्युम करणार आहे. मग आपली फर्स्ट कंडिशन म्हणते x + y = 1900. हे तर तुम्हाला क्लिअर झालेलंच आहे. पण आता बसची ए पासून सी पर्यंत बसनं 60 km/h या स्पीडनं ट्रॅव्हलिंग केली आणि किती किलोमीटर ट्रॅव्हलिंग केली? x किलोमीटर ट्रॅव्हलिंग केली. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स माहिती आहे, स्पीड माहिती आहे. मग आता बसला ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागला हे आपल्याला माहिती करणं गरजेचं आहे. कारण सेकंड जी कंडिशन दिलेली आहे ती आवर्स म्हणजे टाईममध्ये दिलेली आहे आणि टाईममध्ये दिली आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करणं गरजेचं आहे? टाईम माहिती करणं गरजेचं आहे. बसला x km डिस्टन्स जायला किती टाईम लागला तर त्याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन स्पीड, या फॉर्म्युल्यानुसार बसनं किती डिस्टन्स कव्हर केलं आहे असं आपण गृहीत धरणार आहोत x km आणि स्पीड काय 60, तर x/60 आवर्स एवढा टाईम बसला लागेल आणि एरोप्लेनला लागणारे y/700 इतका टाईम आणि मग या दोन्हीचे सम म्हणजे 5 होईल. अशा प्रकारे आपली जी सेकंड कंडिशन आहे ती आपण म्हणजे त्यावरून इक्वेशन फॉर्म करूया. तर चला सुरुवात करू. इथं ॲज्युम करायचं लेट
लेट विशाल ट्रॅव्हल्ड x km डिस्टन्स असं घेऊया. लेट विशाल ट्रॅव्हल्ड काय करतो तो ट्रॅव्हलिंग करतो. विशाल ट्रॅव्हल्ड किती x km डिस्टन्स कशाने ट्रॅव्हल करतोय तो बाय बस. ओके बाय बस. विशाल ट्रॅव्हल्ड x km डिस्टन्स बाय बस. बसने तो x km डिस्टन्स ट्रॅव्हल करतो. अँड त्यानंतर काय होतं आहे अँड y km डिस्टन्स अँड ही ट्रॅव्हल्ड y km डिस्टन्स. चला ही ट्रॅव्हल्ड असं करू. अँड ही ट्रॅव्हल्ड किती y km डिस्टन्स बाय एरोप्लेन. एरोप्लेननं किती एरोप्लेननं तो y km डिस्टन्स ट्रॅव्हल करतो आणि बसनं तो x km डिस्टन्स ट्रॅव्हल करतो असं आपण ॲझ्युम करणार आहोत. तर लक्षात घ्या आता बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x km आणि एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे y km. मग दोन्ही मिळून त्यांनी 1900 एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं म्हणून बाय द फर्स्ट कंडिशन या ठिकाणी इक्वेशन आपल्याला मिळतं आहे बाय द फर्स्ट कंडिशनवरून आपल्याला बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स x प्लस एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स y इक्वल टू 1900. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर आता y ची व्हॅल्यू काढू आपण. y ची व्हॅल्यू आहे 1900 मायनस x आणि याला इक्वेशन नंबर 1 देऊया. मग इथे काय करणार आहे आपण सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे एका व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्याच्या फॉर्ममध्ये काढून ती आपण येणाऱ्या इक्वेशनमध्ये ठेवणार आहे सबस्टिट्यूट करणार आहे आणि मग त्याला सोडवणार आहे. आता आपल्याला काय करावं लागणार आहे सेकंड कंडिशन टाईममध्ये दिलेली आहे. बघा इथे 5 hours इतका टाईम लागतो बसला म्हणजे ते पूर्ण ट्रॅव्हलिंग व्हायला असं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला दोन्हींचा टाईम अगोदर काढणं आवश्यक आहे. तर इथे लिहिणार आहोत आपण आधी इथे टाईमचा मी फॉर्म्युला लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड हा टाईमचा काय आहे फॉर्म्युला आहे. आणि मग या फॉर्म्युल्यानुसार टाईम टेकन बाय बस लक्षात घ्या. टाईम टेकन बाय बसनं घेतलेला टाईम किती आहे इक्वल टू. आता लक्षात घ्या फॉर्म्युला जो सांगतो तर बसनं किती डिस्टन्स कव्हर केलं x किलोमीटर. स्पीड काय आहे 60 म्हणून x अपॉन 60 hours इतका टाईम बसला लागलेला आहे. या ठिकाणी x अपॉन 60 hours एवढा टाईम बसला लागलेला आहे. आणि टाईम टेकन बाय एरोप्लेन. आता टाईम टेकन बाय एरोप्लेन. आता एरोप्लेनची जी स्पीड दिली आपल्याला ती किती दिली 700. टाईम टेकन बाय एरोप्लेन इक्वल टू डिस्टन्स कव्हर केलेलं आहे त्याने y आणि स्पीड दिली आहे 700 तर y अपॉन 700 hours एवढा टाईम लागलेला आहे. मग आता बसला लागलेला टाईम प्लस एरोप्लेनला लागलेला टाईम बरोबर टोटल टाईम म्हणजे 5 hours इतकं होतं आहे. म्हणून बाय द सेकंड कंडिशन इक्वेशन फॉर्म होईल. या ठिकाणी थोडंसं आपण वेगळ्या कलरनं इथं लिहूया. अरे तोच मला का तर इथे बघा बाय द सेकंड कंडिशननुसार काय होणार आहे तर x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इक्वल टू 5 म्हणजे हा बसला लागलेला टाईम प्लस एरोप्लेनला लागलेला टाईम बरोबर टोटल टाईम. आता या ठिकाणी काय करायचं आहे याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणण्यासाठी इथं डिनोमिनेटर 60 आहे तर 16 आपण सगळ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आहोत. तर काय होतं बघा 60 इंटू x अपॉन 60 प्लस 60 इंटू y अपॉन 700 इक्वल टू 60 इंटू 5 आणि मग 60 आणि 60 काय झाले कॅन्सल. इथं 0 0 कॅन्सल
बरं, आता इथे 6 आणि 70 याला 2 न डिवाइड करूया. 2 3 जा आणि 2 न 70ला डिवाइड केलं 35. बरं, मग आता काय येणार आहे इक्वेशन? आपलं इक्वेशन येणार आहे या ठिकाणी बघा x, इथे काय आहे x प्लस 3y, 3 इंटू y म्हणजे 3y आणि अपॉन 35 इक्वल टू 6 5 जा 30 म्हणजे 300. ओके. बरं, आता याला आपण किती न पुन्हा 35 न मल्टिप्लाय करूया. 35 न मल्टिप्लाय केलं तर डायरेक्ट आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून जाईल. 35 न मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन मिळतं 35x प्लस हे 35 कॅन्सल होतील म्हणजे 3y इक्वल टू 35 3 जा 105 आणि त्यावर ही 2 0. तर याला रिझन देणारे आपण मल्टिप्लाइड बाय 35 मल्टिप्लाइड बाय 35 आणि 35 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी y ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची. y ची व्हॅल्यू इथं काय दिलेली आहे तर 1900 मायनस x ही y ची व्हॅल्यू आहे. म्हणून आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. 35x प्लस 3 इंटू y नाही इंटू 1900 मायनस y नाही मायनस x. ओके, y ची व्हॅल्यू x फॉर्ममध्ये तर मायनस x आणि इक्वल टू 10,500. आता काय होणार आहे बघा 35x प्लस 3 ने 19ला मल्टिप्लाय करा तर 5700. 19 3 जा 57 त्यावर 2 0 आणि 3 इंटू x म्हणजे 3x इक्वल टू काय होत आहे 10,500. ओके. आता 35x मधून 3x मायनस करा म्हणजे किती आलं 32x आलं. 32x इक्वल टू 10,500. यामधून आपल्याला 5700 काय करायचं मायनस करायचं आहे. तर इथं येतं आपलं आन्सर 32x इक्वल टू 10,500. 10,500 मधून आपल्याला 5700ला काय करायचं आहे मायनस करायचं. ओके. मग मायनस केलं तर इथं काय राहणार आहे बघा. इथं बघा याच्यामध्ये 300 ॲड करा म्हणजे 6000. 6000 प्लस 4000 म्हणजे 10,000. ओके, म्हणजे 4500 प्लस 300. बरं, चला असंच करून दाखवतो तुम्हाला लक्षात येऊन जाईल. 10,500 मधून आपल्याला 5700 मायनस करायचे. तर 0 0 15 मायनस 7 म्हणजे 8. ओके, आणि 9 मायनस 5 म्हणजे 4. 4800 राहते. 4800ला आपल्याला बरं तर इथे बघा 4800 आणि 4800 तर x इक्वल्स टू 4800 अपॉन 32. ओके, अपॉन काय 32. आणि आता बघा लक्षात घ्या 32 आणि 48 याला किती डिवाइड करू शकतो 16 ने. 16 2 जा 32 16 3 जा 48 मग किती आलं 300. x इक्वल्स टू 300 अपॉन किती येत आहे 2 येत आहे आणि 2 ने 300ला डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे x इक्वल्स टू 150. आणि x म्हणजे काय तर x म्हणजे बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे. मग आता ही ट्रॅव्हल्ड ही म्हणजे विशाल ही ट्रॅव्हल्ड किती ही ट्रॅव्हल्ड x म्हणजे 150 km. किती 150 km डिस्टन्स कशाने डिस्टन्स बाय बस. ओके, बाय बस. तर अशा प्रकारे आपलं हे उत्तर या ठिकाणी निघतं आहे. आपल्याला तेच विचारलेलं आहे फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. विशालनं बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे हे आपल्याला या ठिकाणी